डिसेंट फाउंडेशन पुणे आर झुंझुनवाला शंकराय हॉस्पिटल पनवेल व ग्रामपंचायत सावरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर चौथ्यांदा संपन्न झाले। या प्रसंगी लोकांना मार्गदर्शन करताना वडदचे लोकनियुक्त सरपंच सुनील चव्हाण म्हणाले की डिसेंट फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत विविध उपक्रम राबवले जातात। जुन्नर तालुका मोतीबिंदू मुक्त करणे या संकल्पनेतून जुन्नर तालुक्यातील ग्रामीण आदिवासी भागातून पनवेलच्या शंकराय हॉस्पिटलच्या मदतीने सावरगाव, लेनेद्री, ओझर, ओतूर, कुसूर, मड, आळेफाटा या ठिकाणी नेत्र शिबिरांचे आयोजन केले असून आतापर्यंत 700 लोकांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे। सावरगाव येथील नेत्र शिबिरात 130 लोकांची तपासणी करण्यात आली असून मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी जवळपास 46 जणांना पनवेल या ठिकाणी पाठवण्यात आले। या शिबिराच्या निमित्ताने डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, शिबिर समन्वयक प्रकाश पाटील, सावरगावचे सरपंच दीपक बाळसराफ, वडदचे सरपंच सुनील चव्हाण, विठ्ठलवाडीचे माजी सरपंच आदिनाथ चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य हिराताई चव्हाण, फाउंडेशनचे सचिव फकीर आतार, ग्रामपंचायत सदस्य रंजना बाळसराफ, कमल थोरात, माधवी बाळसराफ, पत्रकार रामकृष्ण भागवत, सावरगावच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नम्रता पवार, दिलीप कचरे, उमेश जाधव, आशा सेविका, आरोग्य सेविका आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिबिर यशस्वी होण्यासाठी सावरगावचे सरपंच दीपक बाळसराफ यांनी प्रयत्न केलेत। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेक्रेटरी फकीर आतार यांनी केले, तर प्रास्ताविक जितेंद्र बिडवई यांनी केले व दीपक बाळसराफ यांनी आभार मानले। न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, सावरगाव। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।